ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। याच अनुषंगाने खेरणे येथे कामोठे समितीच्या अंतर्गत असलेल्या श्री सदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले। सकाळी 7 वाजल्यापासून मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित राहून गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि आजूबाजूचा भाग स्वच्छ करण्यात आला। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यभर सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात। स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम अशा माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे कार्य प्रतिष्ठानकडून करण्यात येते। अशाच उपक्रमांचा भाग असलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल खेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी श्री सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले। आज हे आपल्या गावामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे। आपण त्याचे साक्षीदार स्वतः। आपलं नाव काय अगोदर मला सांगा। नमस्कार, माझं नाव पवित्रा चंद्रशेखर हटले, मी ग्रामपंचायत अधिकारी खेरणे। आज हे आपल्या गावामध्ये पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानामार्फत स्वच्छता अभियान राबवले जात आहे। याबद्दल आम्ही खरंच मनपूर्वक त्यांचे धन्यवाद मानतो। तसेच या अभियानामुळे गावामध्ये एकता, शिस्त आणि सामाजिक एकता यांची जाणीव निर्माण झालेली आहे। या उपक्रमामुळे गाव तर स्वच्छ झालंच आहे, प्रत्यक्षामध्ये गाव स्वच्छ सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आलेली आहे। या अभियानामध्ये श्री सदस्य, कार्यकर्ते, सरपंच, सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे। या योगदानाबद्दल देखील आम्ही ग्रामपंचायतीमार्फत मनपूर्वक धन्यवाद व आभार मानतो। फक्त स्वच्छता अभियानच नाही तर तुम्ही पाहाल की अनेक सामाजिक कामे या ठिकाणी या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत करण्यात येत असतात। अगदी तुम्ही वृक्ष लागवड असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता अभियान असेल, अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। ते सार्वजनिक तलावांचं सुशोभीकरण असेल किंवा साफसफाई करणं असेल। मला आठवतं की आमच्या गावचा तलाव जो अनेक वर्षांपासून त्याचा गाळ काढण्यात आला नव्हता आणि या श्री सदस्यांनी ती देखील मोहीम हाती घेतली आणि आज ज्या काळामध्ये तिथे पाण्याची टंचाई असायची, आज मात्र त्या तलावामध्ये प्रचंड पाणी, खूप पाणी, आणि त्यामुळे निश्चितच गावकऱ्यांचा फायदा होतो। अशा अनेक कामे या सदस्यांकडून केली जातात आणि ती प्रसिद्धीपासून अगदी म्हणजे दूरच असतात। त्यांची इच्छाही नसते की या सगळ्या गोष्टीची प्रसिद्धी करावी, मात्र एक सामाजिक काम असल्या कारणाने आमच्या त्यांचं ते कर्तव्य आहे की आपण ह्या गोष्टी जनतेला दाखवल्या पाहिजेत। नमस्कार, मी राजेंद्र आत्माराम गोंदली, ग्रामपंचायत खेरणे, उपसरपंच। आज आपल्या गावात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कांबोटे यांच्या वतीने स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि सर्व श्रीदास यावेळी ज्या गावात जे स्मशानभूमी असेल, गावचे मंदिर असतील, गावची शाळा असेल, हे सर्व परिसर चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेले आहेत आणि आपल्या गावाची जी येणारी एंट्री ही सुद्धा चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेली आहे। आणि जे गावातली लोक आहेत या श्री सदस्य आहेत आणि तोंडरा विभाग असेल, डोंगराचा पाडा, देवीचा पाडा, हे सर्व श्री सदस्य येऊन खेरणे गावात आज साफसफाईची मोहीम हाती घेतलेली आहे। खेरणे गावचे सरपंच शैलेश माळी हे देखील आहेत। आज सकाळी किती वाजता यांनी सुरुवात केली? सकाळी 7 वाजता यांनी सुरुवात केली आमच्या कमानीपासून। ओके, म्हणजे कमानीपासून ती स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग आता कुठले स्पॉट साफसफाई त्यांची चालू आहे? आता आम्ही आमचे देवस्थान मुंडेश्वर मंदिर आणि मशानभूमी आणि गावदेवी मंदिर हे साफ करून इथं आलोय। गावचे संपूर्ण प्रमुख सदस्य ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच अंगणवाडी सेविका देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आपलं नाव काय? ललिता विजय म्हात्रे, मी अंगणवाडी सेविका म्हणून या गावामध्ये कार्यरत आहे। पण एक छोटासा सेवेचा भाग मिळाला, जय सद्गुरू बस। हे जे श्री सदस्य आहेत, खरं म्हणजे कामोठा समिती यांच्या अंतर्गत हे सर्व येतात आणि मी चौकशी केली असता कामोठे समिती अंतर्गत जवळपास 3000 श्री सदस्य आज स्वच्छता मोहीम या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये किती असतील, महाराष्ट्रात किती असतील याचा तुम्ही अंदाज लावू शकाल। ही एक सेवा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। त्याच्यामध्ये कुठलाही त्यांचा स्वार्थ नसतो, फक्त एक जनसेवा करावी यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात येत असतात। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता खेरणे। धन्यवाद।